सांगली एसटी स्टँड ते सिव्हिल हॉस्पिटलच्या दक्षिणेकडील भागात सामान्य कष्टकरी कुटुंबाच्या जवळपास 5,200 रहिवासी घरे आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या या नागरिकांनी महापालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर सर्व कर गेली 40 वर्षांपासून भरत आहेत. नागरी हक्क, संरक्षण, सुविधांचा वानवा असला तरी फिरोजभाई पठाणसारखा तडफदार नगरसेवक आपली राजकीय शक्ती पणाला लावून दैनंदिन जीवनातील नागरिकांची सर्व कामे पूर्ण करण्यात यशस्वी होत असतात. गेली अनेक वर्षे या परिसरावर ट्रक पार्किंग, प्लेग्राऊंड, पब्लिक स्कूल असे आरक्षण होते. ते आरक्षणसुद्धा काढण्यात मला यश आले. गुंठेवारी प्रमाणपत्र देण्याचे बंद असताना मी या भागातील नागरिकांना घरपोहोच प्रमाणपत्र देण्यात पुढाकार होता. आता या नागरिकांना आपल्या घरकुलाचे शासकीय सातबारावर नोंदवणे आवश्यक असून भविष्यात अनेक गोष्टी यातून सुसह्य होतील. सदरच्या या जमिनी महार वतनी असल्याने त्यावर कायद्याचे नियम, जे एकूण मूल्य असलेल्या क्षेत्राच्या 75% दंड भरावे असा शासन आदेश हा अन्यायकारक आहे. तो शिथिल करून 25% एवढा व्हावा असा शासन निर्णय व्हावा, ही मागणीसुद्धा सदरच्या निवेदनात करण्यात आलेली आहे. माननीय फिरोजभाई पठाण आणि सहकारी यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल असा आशावाद आज दिसतो आहे. माननीय हनुमंतराव पवार, माननीय युनुस महात, अप्पर तहसीलदार महिबूब नायकवाडी, माननीय तहसीलदार एडके साहेब, माननीय रवींद्र सदामते, माननीय असलम जमादार, माननीय फारुखभाई मुजावर आदी उपस्थित होते.